हाजी इक्बाल राहणार मिर्झापूर, जिल्हा सहारनपूर. खरं तर हाजी इक्बालची एक सांगायची ओळख ही की बहुजन समाज पक्षाचा तो एक आमदार होता विधान परिषदेचा. पण ही झाली सांगायची ओळख. हाजी इक्बालची खरी ओळख म्हणजे मिर्झापूरचा डॉन, सहारनपूर जिल्ह्याचा डॉन. अख्खा जिल्हा हाजी इक्बालला बघून थरथर कापायचा. अनेक लोक, सामान्य माणसं त्याला बघून पळायची, बायका देखील पळायच्या. कारण हाजी इक्बाल आणि त्याचे गुंड कोणत्या थराला जातील आणि काय करतील सांगता येत नव्हतं. हाजी इक्बालला बघून पोलीस देखील थरथर कापायचे अशी परिस्थिती होती. कारण हाजी इक्बालकडे पैसा होता, हाजी इक्बालकडे माणसं होती आणि हाजी इक्बालकडे पॉलिटिकल क्लाउट म्हणजे पॉलिटिकल वजन देखील होतं. या तिन्ही गोष्टी असल्यामुळं हाजी इक्बाल आणि त्याचा परिवार, त्याची मुलं, त्याचा भाऊ आणि त्याच्या घरातले सगळे हे म्हणजे एक राजाचं आयुष्य सहारनपूरमध्ये जगत होते. हाजी इक्बालनं सामान्य लोकांच्या मुंड्या मुरगळून हजारो कोटींच्या प्रॉपर्टीज निर्माण केल्या, कितीतरी प्रॉपर्टीज निर्माण करून त्यामधून एक नवीन माया निर्माण केली. पण हे सगळं अतिशय व्यवस्थितपणे चालू होतं जोपर्यंत योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले नव्हते. जेव्हा ते मुख्यमंत्री झाले त्यानंतर हाजी इक्बालचे दिवस फिरले आणि आज हाजी इक्बाल दुबईमध्ये पळून गेलेला आहे आणि त्याच्या घराला आणि त्याच्या प्रत्येक प्रॉपर्टीला योगी आदित्यनाथांनी बुलडोजर लावलाय. मग हाजी इक्बाल कोण, त्यानं काय केलं, तो पळून का गेला आणि योगी आदित्यनाथांनी नेमकं काय काय केलं, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. हाजी इक्बाल हा एक सराईत गुन्हेगार आहे. 1989 पासून 2022 पर्यंत हाजी इक्बालवरती 52 वेगवेगळे गुन्हे आहेत आणि हाजी इक्बाल हा एका महत्वाच्या पक्षाचा सभासद असल्यामुळं, आमदार असल्यामुळं त्याच्यापर्यंत पोहोचायची किंवा त्याला अटक करायची हिंमत कुणीही करत नव्हतं. आणि हाजी इक्बालनं या मागच्या जवळजवळ 40 वर्षांमध्ये मोठी माया जमवलेली होती. या सगळ्या गोष्टींमुळे हाजी इक्बालवर अनेक गुन्हे दाखल झालेले होते. हाजी इक्बालवरती खून, दरोडा, मारामाऱ्या, अपहरण, बलात्कार, याशिवाय लोकांच्या जमिनी लाटणे, याशिवाय सरकारी जमिनी लाटून त्यावरती आपल्या प्रॉपर्टीज उभ्या करणे, अशा प्रकारचे अनेक गुन्हे होते. याशिवाय हाजी इक्बालनं शिवालिक टेकड्यामधून मोठ्या प्रमाणावर लाकडाची तोड करून ती वेगवेगळ्या शहरांपर्यंत पोहोचवायचं देखील एक काम घेतलेलं होतं. याशिवाय तो मायनिंग करत होता, वाळू उपसा करत होता. जे जे शक्य असेल ती प्रत्येक गोष्ट हाजी इक्बाल करायचा. दिल्लीपर्यंत त्याचं वजन होतं. त्यामुळे हाजी इक्बालला कोणीही हात लावत नव्हतं. शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज देखील त्यानं स्वतःच्या उभ्या केल्या होत्या. या शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीजच्या खाली देखील जवळजवळ 100 सव्वाशे एकर जमिनी त्याच्या ताब्यात होत्या. असं एकूण सगळं मिळून म्हटलं तर त्याचं किमान एक 5,000 कोटींचं साम्राज्य असेल, जे आता उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झालेली आहे. पण हाजी इक्बालच्या बाबतीत तेच झालं जे प्रत्येक महत्वाच्या आणि सराईत गुन्हेगारांच्या बाबतीत होतं, ते म्हणजे अति तिथं माती. हाजी इक्बालनं अति केलं. यूपीचे सीएम आदित्यनाथ झाल्यानंतर देखील त्याचं व्यवस्थित चाललेलं होतं, पण अखेर त्याच्या अति करण्यामुळं काही लोकांनी त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर काही केसेस दाखल केल्या आणि त्यामुळं तो यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नजरेत आला. आदित्यनाथांनी स्ट्रिक्ट ॲक्शन घ्यायची तयारी दाखवली. त्यांनी सीबीआय, ईडी यांना कामाला लावलं. त्याचा परिणाम असा झाला की हाजी इक्बाल आणि त्याच्या कुटुंबातल्या 6 जणांच्या वरती गुन्हे दाखल झाले. सीबीआय, ईडीनं वेगळे गुन्हे दाखल केले. याबरोबर ईडीनं 816 कोटी रुपयांची प्रॉपर्टी अटॅच करून घेतली. त्यानंतर योगी आदित्यनाथांनी हाजी इक्बालवर यूपी गँगस्टर्स ॲक्ट लावला आणि त्या अंतर्गत नवीन गुन्हे दाखल केले. त्याच्यावर, त्याच्या भावांच्यावर आणि त्याच्या मुलांच्यावर, तिघांवर देखील. आणि त्या अंतर्गत आता त्याच्या 56 प्रॉपर्टीज नवीन अटॅच केल्यात, ज्यामध्ये 276 कोटी रुपये त्यांची किंमत आहे आणि त्याच्या मुलांना देखील अटक झाली. हाजी इक्बाल स्वतः मात्र दुबईला पळून गेला. त्याला लक्षात आलं की आता आपण भारतात जास्त दिवस स्वतंत्रपणे राहू शकत नाही आणि तो स्वतः पळून गेला. त्याची मुलं वगैरे सगळे लोक अटकेत गेले. बऱ्याच काळासाठी ते अटकेत होते, पण आता मात्र त्या मुलांना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलाय आणि त्यांना सोडलेलं आहे. पण 2022 पासून 2025-26 पर्यंत सलगपणे हाजी इक्बाल विरुद्ध यूपी सरकारची ॲक्शन सुरूच होती. आदित्यनाथ त्यावेळेला म्हणाले होते की सत्तेच्या मदतीने अनेक गुन्हेगार यूपीमध्ये उभे राहिलेले होते. प्रत्येक जिल्ह्यात एक माफिया, वन डिस्ट्रिक्ट वन माफिया अशी परिस्थिती निर्माण झालेली होती आणि ती आम्ही मोडून काढलेली आहे असं ते सांगत होते. हाजी इक्बालच्या जशा शाळा, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज होत्या, तशा त्याच्या शुगर मिल्स होत्या. त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी काही महत्त्वाची इतर बांधकामं होती. आता सध्या योगी आदित्यनाथांनी एक एक करून सगळ्यांना बुलडोजर लावून ती पाडायला सुरुवात केलेली आहे. आता त्याच्या 110 शेल कंपनीज होत्या, म्हणजे खोट्या खोट्या बनावट बनवलेल्या कंपन्या होत्या, असं देखील लक्षात आले. त्या देखील सरकारनं ताब्यात घेतल्यात. अख्ख्या फॅमिलीच्या नावावर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या म्हणजे भाऊ, बहीण, मुलं,
नातवंड प्रत्येकाच्या नावावर हाजीनं प्रॉपर्टीज करून ठेवलेल्या होत्या. या सगळ्या प्रॉपर्टीज आता युपी सरकारनं अटॅच केलेल्या आहेत. म्हणजे असं नाही की माझ्या नावावरच्या प्रॉपर्टीज फक्त गेल्या, तर त्याच्या कुटुंबातल्या देखील कुणाकुणाच्या नावावर त्यानं प्रॉपर्टीज केलेल्या होत्या. त्या सगळ्या प्रॉपर्टीज आता सरकारनं जप्त केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, हाजी इक्बाल आता परत येणार नाही किंवा हाजी इक्बालला परत एकदा यूपीमध्ये आपलं बस्तान बसवता येणार नाही, अशी सगळी व्यवस्था यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी केलेली आहे. हाजी इक्बालच्या मुलांच्यावरती गंभीर स्वरूपाचे बलात्काराचे गुन्हे होते, गँगरेपचे गुन्हे होते, तरी देखील हे लोक आजपर्यंत मोकाटपर्यंत फिरत होते. पण आता या सगळ्या केसेसवरती आलेल्या आहेत. त्याच्यावर आणि त्याच्या संपूर्ण कार्टेलवरच आता योगी आदित्यनाथांनी धाड घालायला सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळात यूपीमध्ये थोडी ही गुंडशाही, झुंडशाही आहे ती कमी होईल, अशी अपेक्षा आता उत्तर प्रदेशमधले लोक देखील करतायत. त्यामुळे योगी आदित्यनाथ चांगले की वाईट, योगी आदित्यनाथ जे करतायत ते बरोबर की चूक, या प्रश्नाची चर्चा होत राहील. पण योगी आदित्यनाथांनी उत्तर प्रदेशमध्ये आतिक अहमद असेल, मुख्तार अन्सारी असेल किंवा हाजी इक्बाल असेल, अशा अनेक गुंडांना मात्र धंद्याला लावलंय, हे मात्र खरं. कारण योगी आदित्यनाथ नसते तर आत्तापर्यंत सत्तेच्या साहाय्यानं, जो पक्ष सत्तेत असेल त्याच्या साहाय्यानं हे लोक आपली सत्ता, एक समांतर सरकार यूपीमध्ये चालवत होते. या संपूर्ण मुद्द्यावर आणि यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या या स्टाईलबद्दल आणि त्यांनी जे ॲक्शन घेतलं त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.